जय जय रामकृष्ण हरी. नमस्कार विठ्ठल भक्तांनो, विठ्ठल वाइब्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा भक्ताची कथा ऐकणार आहोत ज्याच्या प्रेमाने आणि भक्तीने स्वतः विठ्ठलालाही आपल्या भक्ताकडे परत यावे लागले. ही कथा आहे संत भानुदास महाराजांची. पैठण नगरीत एका साध्या कुटुंबात भानुदासांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचे मन देवभक्तीत रमायचे. इतर मुले खेळण्यात गुंग असताना भानुदास मंदिरात जाऊन देवाचे नामस्मरण करत बसायचे. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही काळजी वाटायची की हा मुलगा कसला संसार करणार. पण भानुदासांच्या मनात फक्त एकच नाव होते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काळ पुढे सरकत गेला. भानुदास मोठे झाले. घरच्या परिस्थितीमुळे त्यांनी कापडाचा व्यापार सुरू केला. परंतु व्यापार करतानाही त्यांच्या ओठांवर विठ्ठलाचे नाम आणि हृदयात विठ्ठलाचेच ध्यान असायचे. त्यांचा प्रामाणिकपणा आणि सदाचार पाहून लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवायला सुरू केले. त्या काळात पंढरपूर हे वारकऱ्यांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होते. देशभरातून हजारो भक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असत. पण एक दिवस अशी घटना घडली की संपूर्ण वारकरी संप्रदाय दुःखात बुडाला. विजयनगरचा बलाढ्य राजा कृष्णदेवराय पंढरपूरला आला. त्याने विठ्ठलाचे दर्शन घेतले. मूर्तीचे तेज, सौंदर्य आणि दिव्यता पाहून तो भारावून गेला. राजाच्या मनात विचार आला, असा सुंदर देव माझ्या राज्यात असायला हवा. राजाने विठ्ठलाची मूर्ती विजयनगरला नेली. तेथे भव्य मंदिर बांधून तिची स्थापना केली. राजाला वाटले की त्याने मोठे पुण्याचं काम केले. परंतु पंढरपूर मात्र विरान झाले. भक्ताचे डोळे विठ्ठलाला शोधू लागले. मंदिर रिकामे दिसू लागले. वारकऱ्यांच्या ओठावर एकच प्रश्न होता, आपला विठुराया आता परत कधी येणार. ही बातमी भानुदास महाराजांपर्यंत पोहोचली. त्यांचे हृदय व्याकुळ झाले. त्यांनी मनोमन निश्चय केला, जोपर्यंत विठ्ठलाला परत आणत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. भानुदास महाराजांनी विजयनगरकडे पायी प्रवास सुरू केला. रस्त्यात अनेक संकटे आली, उन्हाळा, पाऊस, भूक, तहान. पण त्यांच्या ओठावर सतत एकच मंत्र होता, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अखेर ते विजयनगरला पोहोचले. मंदिरात प्रवेश करताच त्यांचे डोळे भरून आले. कित्येक दिवसांनी त्यांनी आपल्या विठुरायाचे दर्शन घेतले होते. ते मूर्तीसमोर उभे राहिले आणि अश्रूंनी प्रार्थना करू लागले, विठ्ठला, तुझे भक्त पंढरपुरात तुझी वाट पाहत आहेत, त्यांचे दुःख संपव. त्या रात्री मंदिरात एक अद्भुत चमत्कार घडला. असे सांगितले जाते की विठ्ठल स्वतः भानुदास महाराजांशी बोलला, भानुदासा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. आणि विठ्ठलाने आपल्या गळ्यातील मौल्यवान रत्नहार त्यांना दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर उघडले गेले. मूर्तीच्या गळ्यातील हार गायब. राजाच्या सैनिकांनी सर्वत्र शोध घेतला. शोध घेत घेत ते भानुदास महाराजापर्यंत पोहोचले. हार त्यांच्या जवळ आढळला. सैनिकांनी त्यांनाच चोर ठरवले. त्यांनाच राजासमोर आणले गेले. भानुदास महाराजांनी सत्य सांगितले, परंतु कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. राजाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. जेव्हा त्यांना फाशीच्या ठिकाणी नेले जात होते तेव्हा देखील त्यांच्या मुखी विठ्ठलाचे नाव होते. भीती नव्हती, राग नव्हता, पण विठ्ठलावर पूर्ण विश्वास होता. फाशी देण्यासाठी एक कोरडा खांब जमिनीत रोवण्यात आला. परंतु जसे भानुदास महाराज त्या खांबाजवळ पोहोचले, एक चमत्कार घडला. कोरड्या खांबाला अचानक पालवी फुटली. क्षणात हिरवी पाने आणि फुले उमलली. हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. राजा स्वतः धावत आला. त्याला समजले की हा साधा माणूस नाहीये, हा विठ्ठलाचा परमभक्त आहे. राजाने भानुदास महाराजांची क्षमा मागितली. त्यांच्या चरणी नतमस्तक झाला आणि विठ्ठलाची मूर्ती पुन्हा पंढरपुरात पाठवण्याचा निर्णय घेतला. जेव्हा विठ्ठल पुन्हा पंढरपुरात आला तेव्हा संपूर्ण पंढरपूर आनंदाने न्हावून निघाले. वारकरी नाचू लागले. टाळ मृदुंगाचा गजर झाला. सर्वांच्या मुखी एकच जयघोष होता, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. मित्रांनो, या कथेतून आपल्याला मिळणारा संदेश म्हणजे खरी भक्ती ही कोणत्याही राजसत्तेपेक्षा मोठी असते. देव आपल्या भक्तांना कधीच सोडत नाही. संकटाच्या काळात श्रद्धा आणि विश्वास टिकवणे हेच खरे सामर्थ्य आहे.
निस्वार्थ प्रेमाने देवही भक्ताच्या मागे धावत येतो. जर तुम्ही भानुदास महाराजांच्या जागी असता तर विठ्ठलासाठी इतका मोठा प्रवास केला असता का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. अशाच संतांच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी विठ्ठल वाईबला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग मी मीनाक्षी निरोप घेते. रामकृष्ण हरी.